घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा 19 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या 4 दिवसीय महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील व्यापारी, नागरिक व भाविकांनी उत्स्फूर्त सहकार्य दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी व माजी अध्यक्ष राजू सापळे यांनी दिली. महापुरुष मित्र मंडळाच्या उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राजन पारकर, माजी अध्यक्ष राजेश सापळे, सचिव महेंद्र सांबरेकर, खजिनदार मंदार सापळे, महिला सदस्य ॲडव्होकेट चैताली मुंज, वैशाली कानेकर, प्रद्युम्न मुंज, अमित सापळे, चेतन अंधारी, संदीप अंधारी, चेतन मुंज, सोहम वाळके, ऋषभ मेनकुदळे, पांडू डिचलकर, कालिदास तेली, आनंद पोरे यासोबतच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. गुरुवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 5 वाजता नवीन मूर्ती व कलशाची परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान येथून बाजारपेठ मार्गे महापुरुष मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात, टाळ मृदुंगांच्या जयघोषात तसेच वारकरी संप्रदायाच्या सहभागासह भव्य मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ करण्यात येणार आहे. धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शुक्रवार दिनांक 20 रोजी सकाळी नित्यपूजा, अभिषेक, प्रायश्चित, श्री गणेश पूजन, पुण्याह वाचन, जलादिवास, देवता आवाहन स्थापना आदी धार्मिक विधी पार पडतील. दुपारी महाआरतीनंतर भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पावनी देवी समयी नृत्य सादर होणार असून रात्री श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ यांचा ट्रिक्सीनयुक्त पौराणिक नाट्यप्रयोग रंगणार आहे. शनिवार दिनांक 21 रोजी विविध शास्त्रोक्त विधी, वास्तुहोम, ग्रहयज्ञ, शिखर कलश स्थापना आदी कार्यक्रम होणार असून दुपारी तीर्थप्रसाद व भजनांचा कार्यक्रम होईल. रात्री महापुरुष मित्रमंडळाच्या महिलांचा वा उमनिया हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. रविवार दिनांक 22 रोजी पहाटे काकड आरतीनंतर श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांची प्राणप्रतिष्ठापना, बलिदान, पूर्णाहुती आदी विधी पार पडतील. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महानैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन आहे. सायंकाळी वारकरी भजन तर रात्री 9 वाजता सावनी रवींद्र लाईव्ह इन कॉन्सर्ट विथ स्वप्नील गोडबोले, अबोली गिन्हे यांचा सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे. 21 रोजी मंदिराच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. महाउत्सवानिमित्त 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सिनेमॅटिक रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 7,000 रुपये, द्वितीय क्रमांक 5,000 रुपये, तृतीय क्रमांक 3,000 रुपये व आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रील्स सादर करण्याची अंतिम मुदत 24 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत असून बक्षीस वितरण समारंभ 24 फेब्रुवारी रात्री 9 वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी रुद्र सापळे व हार्दिक कानेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महापुरुष मित्रमंडळातर्फे शहरातील सर्व मंडळे, भाविक व नागरिकांनी या भक्तिमय महाउत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. महापुरुष मंदिराचा 25वा रौप्य महोत्सव आहे. कशा पद्धतीने नियोजन केलं आणि काय आहे रूपरेषा? महापुरुषचा 25वा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आहे. पहिला केला, 5वा केला, 10वा केला, 15वा केला, आता 25वा मोठा महाउत्सव असा साजरा करतो आहे. कार्यक्रमाची रेलचालच आहे 5 दिवस. आजपासूनच आमचा कार्यक्रम चालू होतो आहे. आज महिलांचा पाककला स्पर्धा कार्यक्रम होणार आहे. उद्या नवीन गणपतीची मूर्ती बसवतो आहे. त्याची मिरवणूक भालचंद्र महाराज मठ ते महापुरुष मंदिरकडे समाप्ती होणार आहे. आणि असा सलग 5 दिवसाचा कार्यक्रम
मोठ्या उत्साहात आम्ही करणार आहोत. महिला भक्तगण असतील म्हणा किंवा श्रोते असतील म्हणा किंवा सर्वांना आपण काय आव्हान कराल? महापुरुष महोत्सव 2026 ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस शेवटी आलेला आहे. उद्यापासून हा कार्यक्रम, खरं तर आजपासून हा कार्यक्रम चालू होतो आहे. उद्यापासून हा कार्यक्रम, उद्या संध्याकाळी मिरवणूक असणार आहे. आपण सर्वांनी या मिरवणुकीला पारंपरिक वेशभूषेत हजर राहायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. 21ला सकाळी रक्तदान शिबिर असणार आहे, त्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. शिवाय एक दिवस महिलांसाठी दिलेला आहे, तो म्हणजे 21 तारखेला संध्याकाळी रात्री ठीक 9 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. महापुरुष मित्र मंडळाच्या सर्व महिला आपल्यासमोर आपल्या कला सादर करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हा सर्वांना सहकार्य करायचं आहे. आपली नुसती उपस्थितीच नाही तर आशीर्वादरूपी उपस्थिती दाखवून आम्हा सर्व महापुरुषच्या मित्रमंडळाला सहकार्य करायचं आहे, असे मी आवाहन सर्वांना करते. धन्यवाद. माजी अध्यक्ष म्हणून आपण काय सांगाल, काय आव्हान कराल भक्तांना? पूर्वी महापुरुष मंडळात तरी रौप्य महोत्सवी वर्ष आलेलं आहे. त्या रौप्य महोत्सवी वर्षात आज आम्ही भरपूर प्रयत्न करून प्लॅनिंग करून हे आज साजरं करण्याचं ठरवलेलं आहे. त्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जे सगळे उत्सव आहेत ते त्याप्रमाणे आज सगळे साजरे करणार आहेत. पण पूर्वीपेक्षा आता भरपूर ॲडव्हान्स नवीन मुलं नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आज सगळं नवीन हे चालू केलं आहे. आज बघूया आता ते काय करतात, त्याप्रमाणे चांगली करतीलच. पूर्वीपेक्षा चांगलं करणार याची अपेक्षा आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.